देवाला स्तुती असो. खरोखर एवढा चांगला देव आपल्याला मिळाले. आपला चांगला देवाबद्दल देवाला अनेक वेळा आपण स्तुती करूया. नवीन वर्षामध्ये आपण आलेले आहे आणि जुन्या वर्षामध्ये खूप खूप ड्रॉबॅक्स आहे. अनेक नुकसान पण झाले. मागचे मेसेजमध्ये तुम्ही पाहिले असेल. आणि इस्रायल लोकांना राजा नव्हता. त्यांच्या इच्छा आपला इच्छाप्रमाणे त्यांनी वागताना 3 गोष्टी आपण बघितले. त्या गोष्टी आपण नवी प्रवास सुरू करायचं अगोदर एकदा आपण त्या गोष्टी आपण आठवण करूया. पहिल्या गोष्टी एलीने मंददृष्टी झाले, आत्मिक मंददृष्टी झाले त्यांच्यामध्ये. अनेक लोकांना मिसअंडरस्टँडिंग करत होता. म्हणजे काय त्याने दुसऱ्यांचा मनातला समजून घेत नव्हता. देवाचा माणूस असून त्यांनी शाप देत होता. शाप त्यांच्या तोंडात होता, आशीर्वादाचं वचन नव्हता. आणि दुसऱ्या गोष्टी, एली खूप नाराज परिस्थितीमध्ये सैतान त्यांच्या शत्रूने त्यांच्या कानाला फुंकलेल्या गोष्टी त्यांनी धरून, तू काय होणार आहे, तुला काय होणार नाही, तुझं पाप जास्त झाले. आमच्या तेलुगूमध्ये एक म्हण आहे, काय म्हणून, पूर्ण बुडलेले माणसाला थंडी नाही म्हणून. तू पूर्ण पडलेले माणूस आहे, तू देवाकडून लांब गेलेले माणूस आहे, तू परत कशा करणार आहे, देव काय शिक्षा देऊ दे ते देऊ दे, देवाला काय वाटते बरं वाटते ते करू दे म्हटले. अशा परिस्थितीमध्ये असताना पश्चात्तापाचा म्हणा आहाबसारखं. आणि अनेक लोक देवाच्या सान्निध्यात अनेक पाप केले तर पण देवाचं सान्निध्यात पश्चात्ताप मनात आले तर देव क्षमा केले. मग असं क्षमा मागायचं असं मनात नव्हता, त्यांचं मन घट्ट झाले होता. आणि तिसऱ्या गोष्टी, त्यांना देवाने दिलेले अधिकार, एक बापाचा अधिकार दुर्विनियोग केले. त्यांना मुलांना शिक्षा दिली नाही, मुलांना त्यांनी वॉर्निंग दिले नाही. देवाचा आज्ञा मोडलेले किती वाईट आहे. आणि त्या करेक्ट तीर्मान त्यांनी घेतले नव्हता. त्याच्यामुळं ह्या इस्रायल लोकांची पतन, कोमटपणा देवाने एलीद्वारा आपल्याला दाखवलेले आहे. आजचं वचन एक वर्षामध्ये देवाने दिलेले वचनाचा अगोदर आता नवीन वर्षामध्ये आपल्याला सेफली, म्हणजे ते एक माणूस त्यांच्या एक बाळाला सांभाळल्यासारखा. आणि गरुड पक्षीचं ते पंख्यामध्ये प्रभूने एकदम भद्रताने, एकदम काही सगळं अरिष्टामधून आपल्याला वाचवून नवीन वर्ष पाहायला दिलेले आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. आणि पवित्र शास्त्रामधून एक वचन वाचूया. 1 शमूएल 6 अध्याय 7 वचन. तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा. आणि या गोष्टी किती चांगलं आहे. नवीन वर्षामध्ये नवी गाडी तयार करा म्हणून ह्या देवाकडून स्वतःचा आज्ञा आलेले वचन नव्हे. मीन्स माझं सांगायचं होते, देवात एक फलिस्ती याजकांच्याकडून शिकणी बघणारे त्यांच्याकडून ह्या शब्द आले. हे किती चांगल्या गोष्टी आहे. म्हणजे मला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे. आणि एकदा सैतान दुरात्मासुद्धा असं बोललेलं होता, हो देवाचा पवित्र आहे तू, असं बोललेलं होता. आणि सैतानला पण सत्य माहिती आहे. म्हणून ह्या शिकून पाहणारे लोक आणि फलिस्ती याजक लोक हे सल्ला दिले. अरे किती लाज वाटायला पाहिजे आपल्याला, म्हणजे किती लाजणाऱ्याच गोष्टी. आणि ह्या लोकांना माहिती आहे, ह्या लोकांच्याकडून आपण सल्ला घ्यायचा परिस्थितीमध्ये आहे का. म्हणून त्यांचे सल्ला पण चांगलं झाले. त्यांनी म्हणले, तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा. देवाचं नियमशास्त्र त्यांना माहिती आहे बघा. आणि फरो राजांचा, म्हणजे एसेबाच्या कालामध्ये फरो राजा पण अनेक शिकून पाहणारे लोकांना बोलवले. आणि मोशे कालामध्ये सुद्धा फरोने त्यांनी बोलवले होता. आणि दानियल नेबुकद्नेझर कालामध्ये दानियलचं बरोबर ते शिकून पाहणारे लोकांना बोलवले. आणि दानियल आणि नेबुकद्नेझरचा मुलगा बेलशाझर त्यांच्या टायमाला पण बोलवले. म्हणजे देवाचा लोकांचा बरोबर ते शिकून आणि पाहणारे लोक आणि फलिस्ती याजक लोक पण आहे. खरोखर
त्या याजक लोकला नियमशास्त्र माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे. आणि सौलाने मारायचं अगोदर एक चेटकीन बाईकडे गेले. त्यांनी एक समूएलाचा नाव धरून आलेले दुरात्मा खूप चांगला सत्य बोलले. ते दुरात्माला, सैतानाला सत्य माहिती आहे. त्यांच्याकडून सत्य ऐकायचं नको आपल्याला. ऐकायचं अगोदर देवाकडून काय आहे ते केलेले खूप धन्य आहे आपल्याला. आता बघूया नवी गाडी कशासाठी म्हणले. यांनी हे इस्रायल लोकांचा देव खूप महिमाचा देव आहे. त्यांच्या महिमा मान्य करा. कदाचित त्यांच्या हात आपल्या देवतावर किंवा आपल्यावर मग काढून टाकेल. त्यांनी किती छान सल्ला दिले. या सल्ल्याचं कारण काय. फलिस्ती लोक युद्धभूमीमध्ये होपनी फिनेहास त्या टाईमाला ह्या देवाचा कोश त्यांनी घेतले. 7 महिना त्यांच्याकडं होता. त्यांना खूप खूप शिक्षा झाले, खूप त्रास झाले, खूप मरी आले. त्या सगळा बघून हे आम्ही काय करावे. ह्या देवाचा कोश, पवित्र देवाचा कोश आम्ही काय करावे. ते आपल्या चावणीमध्ये, आपल्या गावामध्ये असूपर्यंत आपल्याला खूप अरिष्ट होणारे, आपल्याला वाईट होणारे हे माघारी पाठवायला पाहिजे म्हणले. हो, तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये काहीतरी देवाचं सान्निध्य आपण नुकसान केले, म्हणजे देवाचं सान्निध्यामधून लांब आले, तर ह्या फलिस्ती लोक आपल्याला सांगणार आहे तुम्ही देवाचा मान्य करा, देवाचा महिमा मान्य करा म्हणून सांगायला पाहिजे. आणि त्यांनी काय म्हणले, त्या कोशाचा बरोबर दोष अर्पण करा. त्यांना माहिती आहे देवाचं नियमशास्त्र. कुठलंही पाप केलेले लोक दोष अर्पण करायलाच पाहिजे. परिहारार्थ बली अर्पण करायला पाहिजे म्हणले. त्या बलिवस्तू आणि कोशचं बरोबर ठेवून आणि नवा गाडी तयार करून त्याच्यामध्ये असं सांगितले त्यांनी. आणि पापपरिहारार्थ बलीसाठी ते अर्पण ठेवले आणि देवाचा कोश पण ठेवले नवी गाडीमध्ये. आणि जितक्यावर अद्यापि जू ठेवले नाही असला गाय पाहिजे. त्या दूध देणारे 2 गायाला आणले. हे सगळं नियमशास्त्रामध्ये आहे. आणि खरोखर गणनाचं पुस्तक 19:2 मध्ये आहे त्याच्याप्रमाणे. आणि गायला आणले आणि ह्या गाडी तयार केली आणि गाडी जायला पाहिजे. आणि समजा गाडी असले तर गाय काय ड्रायव्हर नाही आहे. गायला ते डेस्टिनेशन माहीत नाही आहे. आपण बघितले तर मी मागच्या आठवड्यात बेंगळूरला गेल्यावर स्टेशनला उतरल्यावर एक ठिकाणी, म्हणजे 1 तासभर लांबच्या ठिकाणी जायला पाहिजे होता. ओला टॅक्सी बुक केल्यावर त्याने लोकेशन लावले. त्या ड्रायव्हरला माहीत नाही ते लोकेशन, मला पण माहीत नाही. परंतु लोकेशन लावल्यावर करेक्ट टाईमाला तिथं जाऊन पोचले. हो, बरोबर आहे. ह्या गाईला देवाचा डेस्टिनेशन, देवाच्या लोकांचं ते कुठं जायचं, इस्रायल लोकांच्या कनानाच्या भूमीमध्ये जायचं असं त्यांना माहीत नाही. परंतु ते आत असलेले हे देवाचा कोशाचा लोकेशन घेऊन त्यांनी करेक्ट पोच झाले. म्हणजे आपण 3 पॉईंट असं बघूया. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही कुठं जाणार आहे, तुम्ही देवाच्या राज्यात जाणारे लोक आहे. तुमचे लोकेशन पवित्र आत्मा, देवाचा कोश पवित्र आत्माचा सादृश्य आहे. देवाचा कोश तुमच्यामध्ये असले ना, पवित्र आत्माचा अभिषेक तुमच्यामध्ये असले ना, नक्की तुम्ही कुठं जाणार, तुमच्या रस्ता बरोबर घेऊन जाणार. तुमच्या काय ॲड्रेस आहे, डेस्टिनेशन काय आहे, तिथं पोच करणार आहे. म्हणून असं पाहिजे आणि ह्या गाडीमध्ये एक देवाचा पापपरिहारासाठी, म्हणजे आम्ही चुकले, आमचे पाप परिहार करण्यासाठी एक वस्तू ठेवले. पवित्र देवाला आपण भेटायचं म्हटल्यावर पहिल्या गोष्टी
आपण पाप कबूल करणे. पाप प्रत्येक वेळा तुम्ही कधी गुडघे टेका, तुमचे पाप पवित्र आत्मा तुम्हाला आठवण केल्यावर गुडघे टेकून पाप कबूल करणं. आणि प्रभू यायचं अगोदर आणि आज रात्री तुम्ही झोपायचं अगोदर रोज पाप परिहार करा. पापाचा कबूल करण्याशिवाय जाऊ नका. कारण आणि कबूल नाही केलेले पाप कधीतरी येईल. मागे आपण बघितले याकोबाला आणि बेतेलमध्ये आणि वडिलांना फसवले, भावाला फसवले, खोटं बोलले. अशा परिस्थितीमध्ये बेतेलकडे आल्यावर त्यांनी कबूल केले नव्हतं. 20 वर्षानंतर परत त्या गावाकडं त्यांच्या गावाला येताना त्याने कोणतरी सांगितलं तुझा भाऊ यायला लागले 400 लोकांना घेऊन मारायला. त्या टाईमाला त्यांचे पाप कबूल केले. त्या पाप कबूल केल्यावर दुसऱ्या दिवशी देवाने त्यांचे मन बदलले. हो, तुम्ही कबूल नाही केलेले पापाचं फळ कधीतरी तुम्हाला समोर येईल. म्हणून तुम्ही उद्या तुम्ही उठायचं अगोदर आज रात्री तुम्ही देवासमोर कबूल करणे पाहिजे. येशू ख्रिस्ताचा रक्तात तुम्हाला धुतले, तुम्ही देवाचं मुलं झाले. परंतु हे जगामध्ये आपण राहताना ह्या घाण आपल्यामध्ये पडते. रोजचा अनुदिन शुद्धी आपल्या जीवनामध्ये पण महत्त्वाचं आहे. असं करून मग ते गेले होता. आणि दुसऱ्या गोष्टी ह्या कोश त्यांच्यामध्ये ठेवले. ते कोश उचलून गाडीवर ठेवले आणि त्या कोश म्हणजे पवित्र आत्मा सुचून प्रभू म्हणले. आणि त्यांनी पुनरुद्धान करून जाताना त्यांच्या शिष्याला पहिलं काय म्हणले, तुम्ही पिता दिलेले अभिवचनाचा तुम्ही वाट पहा. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल तेव्हा तुम्ही ताकद तुम्हाला मिळेल, शक्ती तुम्हाला मिळेल म्हणले. आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये हे देवाचा कोशाचा सादृश्य असलेले पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असले तर तुमच्या पापाचा आणि नीतीचा सारखं कबूल करणे त्यांची ड्युटी आहे. त्यांनी आपला बरोबर असतात आणि त्यांनी आपल्याला कुठला मार्ग म्हणजे चांगला देवाचा मार्ग कुठला आहे त्याच्या मार्गामध्ये चालवायसाठी ह्या कोश म्हणजे ह्या पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल. आणि गाडीवर ठेवले आणि ते गाय आणले, दोन्ही गाय आणले. देवाचा नियमाप्रमाण देवाचा पूर्वी लोकांचं देवाने केलेले प्रमाण ते गाडी चालताना स्ट्रेट एकदम, कोणी उजवा नाही डावा नाही, एकदम नीट मार्गाने स्ट्रेट मार्गाने गेले. हो, तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा तुमच्यामध्ये यशाच्या पुस्तकामध्ये असलेले प्रमाण तुम्ही पवित्र आत्माचा लीडिंगमध्ये आहे, पवित्र आत्माचा चालवण्यामध्ये असले तर उजवा नाही डावा नाही, एकदम प्रभूच्या मार्गामध्ये तुम्ही चालणार. समाधानाचा मार्गामध्ये देव निर्णय केलेले देवाचा इच्छा असलेल्या मार्गामध्ये तुम्ही जाईल. असं करायसाठी खरं प्रभू तुम्हाला मदत करू दे. आणि तिसऱ्या गोष्टी त्या गायीने थेट बेतशेमेश रस्त्यावर धरले. बरोबर आहे. बेतशेमेश रस्त्यावर म्हणजे कनाना देशात पोचले. आपण पण परम कनानाला जायला पाहिजे. आणि यहोशुवा 3:14 असं आहे, आत्ता आजपर्यंत हे नवीन वर्षामध्ये आजपर्यंत तुम्ही चालले नाही असं तुम्ही दुसरा नवीन रस्त्यामध्ये जाणार आहे. तुम्ही कधी बघितले नाही असला पूर्वीच असला रस्ता तुमच्या समोर आहे. हो, नवीन वर्षामध्ये पदार्पण झालेले माझं प्रिय देवाचं मुलांनो, तुम्हाला ह्या नवी गाडी पाहिजे. ह्या नवी गाडीमध्ये तुमच्या पापार्पणाचा अपराध परिहारार्थ बली अर्पणा पाहिजे. आणि ह्या नवी गाडीमध्ये देवाचा कोश पाहिजे. ह्या नवी गाडीमध्ये एक दूध देणारे एक पवित्र गाई पाहिजे. हो, मग तुम्ही ह्या तिन्हीचा सहाय्याने तुम्ही नवीन वर्षामध्ये देवाचा मार्गामध्ये जाऊ शकते खरोखर. आणि पवित्र आत्मा पूर्वी काळामध्ये अनेक लोकांना अभिषेक करून देवाचा कार्य झाल्यावर सोडून जात होता. परंतु देवाला स्तुती असो, येशू ख्रिस्ताचा रक्ताने विकत घेतलेले मुलं त्यांच्या
प्रभूने एक स्टॅम्प म्हणून, मुद्रा म्हणून, एक शिक्का म्हणून पवित्र आत्मा दिले. त्या पवित्र आत्मा कधी विमोचनाचा दिवस म्हणजे आपण प्रभूकडे जाऊपर्यंत त्यांनी बरोबर आहे. तुमच्या बरोबर असलेले पवित्र आत्माला दुःख करू नका. त्यांचा आवाज, एक मधुर आवाज, एक सॉफ्ट आवाज तुम्ही हे करू नका. पवित्र आत्माचा गायडन्सने, त्यांच्या विचाराने तुम्ही गेले तर तुम्हाला सर्व गोष्टी देवाचा महिमा गौरवसाठी तुमच्या जीवनामध्ये असेल. तुम्हाला येणारे सैतानाचा सर्व अरिष्ट, सैतानाचा सर्व प्लॅन्स सगळं ब्रेक होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये नवी गाडी पाहिजे. ह्या नवी गाडीमध्ये महत्त्वाचा देवाचा कोश तुमच्यामध्ये पाहिजे. ते देवाचा कोशमध्ये आणि मन्ना आहे. मन्ना महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्त देवाचं वचन तुम्ही वाचा. प्रत्येक दिवशी हे देवाचं वचनाद्वारा तुम्हाला देव चालवणार आहे. हे देवाचा वचनाद्वारा तुम्हाला देवाचा मार्ग तुम्हाला दिसणार आहे. देवाचा वचनामुळे देव किती महान आहे, देव किती पवित्र आहे, असं मी पण पवित्र जगण्यासाठी ह्या वचन मदत करेल. ह्या वचन यहोवा त्याचे वाक्य पाठवून त्यानं बरं केले. यहोवा त्याचे वचन ह्या वचनाद्वारे तुमच्या जीवनामध्ये स्कॅनिंग होईल. तुमचे पाप दिसणार आहे. यहोवाचा, हे देवाचा हे वचन तुम्हाला बोलणार आहे, तुमचे मार्ग दाखवणार आहे. तुम्ही डाव्या बाजूला कुठं जायचं, कसलं जायचं, कसला नीट मार्गाने जायचं हे आपल्याला प्रबोध करणार आहे. असलं वचन धरून, हे नवी गाडी धरून, हे नवी गाडीमध्ये असलेले देवाचा कोश धरून तुम्ही पुढं चालावे म्हणून देवाचा इच्छा आहे. असं चालण्यासाठी प्रभू आपल्याला सर्वांना मदत करू दे. आमेन. आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, आजपर्यंत प्रभू नवे वर्षामध्ये आम्हाला पदार्पण दिले. प्रभू तुला आभारी प्रभू. खरोखर अनेक लोक या आजचा दिवस बघितले नाही. आम्हाला तू प्रेम करून आमचे आयुष्य वाढवून आम्हाला नवीन वर्ष दिले. प्रभू या नवीन वर्षामध्ये आम्हाला नवी गाडी तयार करा म्हणून सांगितले. प्रभू नवी गाडीमध्ये देवाचा कोश आहे आणि आम्ही केलेले पापाची, पश्चात्तापाची आणि प्रभू अपराधाची परिहारार्थ बली आहे. प्रभू आणि नाही ना निर्दोष गायी आहे. प्रभू असला गाडीमध्ये आम्ही जायला तुम्ही तयार करा प्रभू. आणि पवित्र आत्मा आणि त्या कोशमध्ये असलेले मन्ना पात्र आम्ही रोज प्रत्येक दिवशी तुझं वचन वापरून, तुझ्या वचनाप्रमाणे, तुझ्या इच्छाप्रमाणे जगण्यासाठी आम्हाला सर्वांना मदत करा. आणि जुना प्रवासामध्ये आम्हाला काय चुकले, त्या नुकसान काय झाले ते पण आठवण करून, आमच्या मंदबुद्धी काढून टाकून, आम्हाला डिस्करेजमेंट काढून टाकून, आम्हाला अधिकार दुर्विनियोग काढून टाकून येलीसारखं त्या इस्रायल लोकांसारखा नाही जगत प्रभू. नवीन मार्गामध्ये चालायला आम्हाला मदत करा. आणि कुठल्या मार्गाला जायचा आम्हाला तुझं पवित्र आत्माद्वारा आम्हाला शिकवा प्रभू. आमच्या श्रोतांच्यासाठी प्रार्थना करते प्रभू. अनेक लोक, प्रत्येक हे वचन ऐकणारे प्रत्येकानं हे पवित्र आत्माचा अभिषेक द्या प्रभू. पवित्र आत्माचा सहभागिता द्या प्रभू. पवित्र आत्माचा सहवासामध्ये प्रत्येक दिवशी त्यांनी पुढं चालवून तुझा आगमनापर्यंत पवित्र जीवन, आपला देव पवित्र आहे असं पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला सर्वांना मदत करा म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.